हॅलो फ्रेंड्स, के सागर करियर अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या या लेक्चरमध्ये आपण 2022चा जो पेपर झालेला होता 2022चा त्या पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आलेले होते आणि मग त्याला कशा पद्धतीने टॅकल करणं गरजेचं होतं त्याबद्दलची चर्चा या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। सो टायटल जसं तुम्ही बघता इथे, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चा आपला हा जो पेपर आहे त्या पेपरची चर्चा आपण इथे करणार आहोत। आणि मग या पेपर मधला नेमका कोणता भाग आपण डिस्कस करणार आहोत तर भूगोलाचा भाग आपण डिस्कस करणार आहोत। ठीक आहे। सो या पेपर मध्ये जे भूगोलाचे प्रश्न आलेले होते त्या प्रश्नांबद्दलची चर्चा आपण आता या आजच्या सेशन मध्ये करणार आहोत। ठीक आहे। सो सुरू करू आपण। सगळ्यात पहिले तर आपली ही जी बॅच लॉन्च होती, बॅच लॉन्च झालेली ऑलरेडी, त्या बॅच बद्दलची माहिती तुम्हाला इथे मी थोडक्यात सांगतो। ही बॅच जी आहे संपूर्ण भूगोल संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क 2024 साठीची आपली ही बॅच आहे। आणि या बॅचचे काय काय ठळक वैशिष्ट्ये आहेत हे तुम्हाला इथे दिसतात आहेत। जसं बेसिक टू ॲडव्हान्स अशी ही बॅचची रचना आपण ठेवलेली आहे। म्हणजे अचानक असं नाही की सगळं अवघड समोर वाढून ठेवलेलं आहे। सो कॉन्सेप्ट एक्सप्लेन करताना देखील बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत ते एक्सप्लेन केले जातात। त्यासोबतच विषय सोपा होण्यासाठी आजकाल डिजिटल बोर्डचा वापर तर सगळीकडे चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो आणि डिजिटल बोर्ड थ्रू आपण सगळे पूर्ण हे जे चार्ट्स आहेत, डायग्राम्स आहेत, मॅप्स आहेत ते क्लिअरली दाखवण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत। त्यासोबतच संयुक्त पूर्व परीक्षेच्या सिलेबस नुसार बॅचची रचना आहे। पूर्ण एक सिलेबस पॉइंट यामध्ये कव्हर केला गेलेला आहे। तसंच कॉन्सेप्ट, फॅक्च्युअल डेटा, MCQ कसे सोडवायचे, वस्तुनिष्ठ प्रश्न त्यांची तयारी या बॅच मध्ये करून घेतली जाणार। 40 पेक्षा जास्त लेक्चर इथे आहेत आणि 8 महिन्यापर्यंत ह्याची व्हॅलिडिटी तुम्हाला मिळते। वॉच टाइम जो आहे, कारण हे ॲप वरती आहे आपल्या, त्यामुळे वॉच टाइम 4 वेळा तुम्ही हा व्हिडिओ इथे बघू शकता। एक व्हिडिओ 4 वेळेस बघू शकता। रेकॉर्डेड लेक्चर्स आपल्याला जेव्हा पाहिजे जसं पाहिजे तसं बघता येतील। 100% लेक्चर पूर्ण होत आहेत, त्यामध्ये काही तिथे वाद नाही। आणि नियमितपणे डाऊट सॉल्विंग सेशन्सही आपण इथे कंडक्ट करणार आहोत। सो जर भूगोलाची तयारी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने व्यवस्थितपणे पूर्ण करून घ्यायची असेल देन दिस बॅच कॅन बी हेल्पफुल टू यू। याची जी फीज आहे ही 995 रुपये ह्याची फीज आहे। आणि बाकी डिटेलसाठी तुम्ही या नंबरवर, खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर मिळेल, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता। ठीक आहे। सो पुढे जाऊ आपण आणि हे सगळे जे प्रश्न आहेत एक एक करून हे प्रश्न आपण डिस्कशनला घेऊ जे त्या परीक्षेमध्ये आलेले होते। जसं प्रश्न 43 होता हा त्या परीक्षेमधला 43 नंबरचा क्वेश्चन आहे। क्वेश्चन काय होता, भारतात डॅश या पिकाला सुवर्ण तंतू असं म्हणतात। कोणतं पीक आहे भारतामध्ये ज्याला सुवर्ण तंतू असं म्हणलं जातं? भारतात कोणत्या पिकाला सुवर्ण तंतू असं म्हणलं जातं? कोणतं पीक आहे? पहिला ऑप्शन होता नंबर 1चा ताग, दुसरा आहे लोकर, तिसरा आहे कापूस आणि चौथा आहे रेशीम, ज्याला गोल्डन फायबर असं देखील म्हणतो आपण। ज्यूट इज नथिंग बट गोल्डन फायबर। आणि मग त्याचं दुसरं जे नाव आहे ते म्हणजे ताग। म्हणजे उत्तर काय असायला पाहिजे ह्याचं, सुवर्ण तंतू कशाला म्हणतात तर ताग हे त्याचं बरोबर उत्तर असणार। एकतर हा प्रश्न, याला एक गोल्डन फायबर आपण म्हणतो, दिस इज नोन ॲज गोल्डन फायबर। आपल्याला वेस्ट बेंगॉल, त्यानंतर पलीकडे बांगलादेश त्या भागामध्ये हा बऱ्याच कॉमनली बघायला मिळतो। ताग ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर ज्यूट म्हणतात। हा सोपा प्रश्न एक होता, 43वा प्रश्न त्या पेपर मधला हा 43वा प्रश्न तिथे होता। ठीक आहे। आता यामध्ये वेगवेगळे जे रिव्होल्युशन्स आहेत म्हणजे रिलेटेड टू दिस ज्यूट आपण म्हणलं किंवा गोल्डन फायबर, कधी कधी गोल्डन फायबर रिव्होल्युशन असे शब्द येतो। सो वेगवेगळे रिव्होल्युशन्स एकदा आपण थोडक्यामध्ये इथे बघून घेऊ सो दॅट आपल्याला इथून पुढे असं तर नाही आहे ना की तोच प्रश्न येणार, त्या रिलेटेड जर दुसरे प्रश्न आले तर आपल्याला सोडवता आले पाहिजे। जसं पहिले आपल्याला इथे ग्रीन रिव्होल्युशन ज्याला हरित क्रांती आपण म्हणतो, जे कशाशी रिलेटेड आहे तर धान्याचं जे उत्पादन आहे
ते वाढवण्याच्या बाबतीमध्ये हे रिव्होल्यूशन होतं. त्यानंतर येलो रिव्होल्यूशन, ज्याला पीत किंवा पिवळी क्रांती म्हणतात, जे तेलबियांशी रिलेटेड होतं. तेलबियांचं उत्पादन वाढवण्यासाठी हे येलो रिव्होल्यूशन. ब्लू रिव्होल्यूशन, ज्याला नील क्रांती म्हणतो आपण, जे मत्स्योत्पादन फिश प्रोडक्शन रिलेटेड, ते ब्लू रिव्होल्यूशन होतं. तसं अजून कोणतं आहे? ब्राऊन रिव्होल्यूशन, तपकिरी क्रांती, चर्मोत्पादन वृद्धीसाठी ते तिथे रिव्होल्यूशन होतं. गोल्डन फायबर रिव्होल्यूशन, सोनेरी तंतू क्रांती, हे कशाशी रिलेटेड आहे? तर तागाच्या उत्पादनाशी रिलेटेड आहे. ठीक आहे. सो इथून तो प्रश्न होता, गोल्डन फायबर रिव्होल्यूशन. अजून काय आहे? गोल्डन रिव्होल्यूशन, सोनेरी क्रांती, जे सगळ्यात पहिले तर जे उद्यान पिके असतील, हॉर्टिकल्चरल क्रॉप असतील किंवा फळे असतील, त्यांच्याशी रिलेटेड असू शकते. एकतर गोल्डन रिव्होल्यूशन हॉर्टिकल्चरल क्रॉपशी रिलेटेड आहे, किंवा मधुमक्षिका पालन, हनी बी, त्या रिलेटेड आहे, किंवा सफरचंदाशी रिलेटेड पण हे गोल्डन रिव्होल्यूशन आपल्याला तिथे बघायला मिळते. म्हणजे 3 वेगवेगळे इथे थीम एरियाज आहेत ज्याच्याशी रिलेटेड आहे गोल्डन रिव्होल्यूशन असते. त्यानंतर ग्रे रिव्होल्यूशन, ज्याला करडी क्रांती म्हणतात, जे फर्टिलायझर रिलेटेड आहे, खतांशी रिलेटेड आहे. नंतर पिंक रिव्होल्यूशन, ज्याला गुलाबी क्रांती म्हणतात, जे प्रॉन्सशी रिलेटेड आहे, कोळंबी उत्पादन, कांदा उत्पादन, दोन्ही म्हणजे प्रॉन्स आणि अनियन हे दोन्हीशी रिलेटेड असते. पिंक रिव्होल्यूशन विचारलं जाऊ शकते डायरेक्टली, असं सिंगल याच्यामध्ये गोल्डन फायबर म्हणजे काय जे विचारलं होतं, त्यासोबतच याला मॅच दी फॉलोविंग त्या पद्धतीने देखील विचारलं जाऊ शकते. नंतर अजून काय आहे इथे? रेड रिव्होल्यूशन, लाल क्रांती, जे मीटशी रिलेटेड आहे, मांसोत्पादन, किंवा अजून एक म्हणलं तर टोमॅटोशी रिलेटेड पण लाल क्रांती असते, रेड रिव्होल्यूशन. नंतर राऊंड रिव्होल्यूशन, गोल क्रांती, जे बटाट्याशी रिलेटेड आहे. म्हणजे आपल्याला कोणती क्रांती कशाशी रिलेटेड आहे ते माहिती पाहिजे. अजून काय? सिल्वर फायबर रिव्होल्यूशन, चंदेरी तंतू क्रांती, जे कापड उत्पादन टेक्स्टाईलशी रिलेटेड असते. सिल्वर फायबर रिव्होल्यूशन जे टेक्स्टाईलशी रिलेटेड आहे. नंतर सिल्वर रिव्होल्यूशन, फरक आहे सिल्वर फायबर रिव्होल्यूशन आणि सिल्वर रिव्होल्यूशन. सिल्वर रिव्होल्यूशन चंदेरी क्रांती, जे एग प्रोडक्शनशी रिलेटेड आहे किंवा ओव्हरऑल पोल्ट्रीशी रिलेटेड हे रिव्होल्यूशन आपल्याला बघायला मिळते. व्हाईट रिव्होल्यूशन, जे श्वेत किंवा धवल क्रांती, दुधाशी रिलेटेड आहे, ज्याला ऑपरेशन फ्लड आपण म्हणतो. वर्गीज कुरियन यांचं नाव तुम्ही या संदर्भात ऐकलेलं असते. त्यानंतर एव्हरग्रीन रिव्होल्यूशन, एव्हरग्रीन, नुसतं एक तर ग्रीन रिव्होल्यूशन आपण बघितलं याआधी, हे एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित क्रांती, जे थीम काय आहे तर सर्वसमावेशक कृषी उत्पादन वृद्धी, यासाठी ते एव्हरग्रीन रिव्होल्यूशन आहे. नंतर ब्राऊन ब्लॅक रिव्होल्यूशन, म्हणजे नुसतं ब्राऊन रिव्होल्यूशन एक बघतो आपण, पण हे ब्राऊन ब्लॅक रिव्होल्यूशन आहे, जे बेसिकली तपकिरी किंवा काळी क्रांती त्याला म्हणतात, जे अपरंपरागत म्हणजे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस जे असतात त्यांच्या वृद्धीसाठी हे ब्राऊन ब्लॅक रिव्होल्यूशन तिथे आपण बघतो. अपरंपरागत ऊर्जा निर्मितीमध्ये वृद्धी करण्यासाठी हे रिव्होल्यूशन असते. आणि शेवटी जे आहे फूड चेन रिव्होल्यूशन, फूड चेन रिव्होल्यूशन अन्न शृंखला क्रांती, ज्यामध्ये अन्नधान्य, फळे, भाजीपाला सगळ्यांचीच इन जनरल वृद्धी करण्यासाठी हे फूड चेन रिव्होल्यूशन आपल्याला तिथे बघायला मिळते. आणि हे सगळं जे इथे दिलेलं आहे, हे संदर्भ जर याचा आपण बघितला, भारताचा भूगोल हे जे पुस्तक आहे अनिरुद्ध सरांचं, त्या पुस्तकाची जी 12वी आवृत्ती आहे त्याच्या 284 पेज नंबरवरती, के सागर पब्लिकेशनच्या या पुस्तकाच्या 284 पेज नंबरवर तुम्हाला ही पूर्ण माहिती इथे मिळते. आणि ज्यावरून डायरेक्टली हा जो प्रश्न आहे कंबाईंड मधला, हा तिथे सॉल्व्ह होतोय. ठीक आहे. हा झाला पहिला प्रश्न, प्रश्न 43. आता पुढच्या प्रश्नाकडे येऊ. 44वा प्रश्न त्या पेपरमध्ये होता, महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेमध्ये कोणता पर्वत किंवा डोंगर आहे? पश्चिमेस उत्तर पश्चिम असं उत्तर दक्षिण या दिशेमध्ये म्हणजे नॉर्थ साऊथ या दिशेमध्ये कोणता डोंगर आहे? एकतर पश्चिमेला म्हणलं तर डायरेक्टली आपण उत्तराकडे येऊन जातो, सह्याद्री, कारण महाराष्ट्राच्या पश्चिमेला नॉर्थ साऊथ डायरेक्शन मध्ये असं पूर्ण जो पर्वत जातोय तो म्हणजे सह्याद्री पर्वतच आहे. आणि मग बाकी ऑप्शन काय? सातपुडा, सातमळा, शंभू महादेव. आणि या सगळे जे इथे आपण पॉइंट बघतोय हे आपण इवन आपल्या बॅच मध्ये पण हे मॅप सकट हे बघितलेलं आहे. आणि सरळ सरळ
यावरून एक क्लू आपल्याला जो मिळतो की जर आपल्याला हे प्रश्न टॅकल करायचे असतील तर मॅपिंगवरती फोकस करणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून मॅपिंगवर विशेष लक्ष नेहमी देत राहावं, कारण डायरेक्टली असे प्रश्न त्यामधून विचारले जातात. जसं इथे पॉइंट्स आपल्याला दिसत आहेत. स्पष्टीकरण याचं सह्य पर्वतरांगा किंवा सह्याद्रीच्या पर्वतरांगा ज्या आहेत त्याबद्दलची इथे पूर्ण माहिती त्यांनी सांगितलेली आहे की कशा पद्धतीने इथे उत्तरेकडे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पासून दक्षिणेकडे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड पर्यंतचा चिंचोळा पट्टा याला पूर्ण आपण सह्याद्री किंवा पश्चिम घाट असं म्हणतोय. म्हणजे कुठून कुठपर्यंत आहे ती रेंज त्यांनी दाखवलेली आहे. पश्चिम घाट किंवा महाराष्ट्रामधले पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री, त्याचं पूर्ण एक एक्सप्लॅनेशन इथे आपल्याला दिसतंय. किंवा सह्याद्रीची लांबी किती आपल्याकडं 640 किलोमीटर आहे, सरासरी उंची किती आहे 900 मीटर आहे, हे आपल्याला तिथे बघायला मिळतंय. ओव्हरऑल जर म्हणलं तर आपला हा जो पूर्ण सह्याद्रीचा भाग आहे हा भाग महाराष्ट्राच्या कोणत्या बाजूला आहे तर महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूला आहे. आणि मग तो कसा गेलेला आहे तर उत्तर दक्षिण गेलेला आहे. म्हणजे जे एक्सप्लॅनेशन त्या प्रश्नामध्ये दिलं जात आहे त्यानुसार हे पूर्ण इथे जे आपल्याला कंटेंट दिसतंय ते देखील तशीच माहिती आपल्याला देते. पूर्ण ते सह्याद्रीबद्दलचे तिथे कोणते कोणते घाट आहेत, त्यानंतर मग कोणते कोणते थंड हवेचे ठिकाणं आहेत, कोणते कोणते उंच शिखरं आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे के सागर पब्लिकेशनच्या PSI STI ASO पूर्व परीक्षा के सागर पब्लिकेशनची ही जी आवृत्ती आहे 86वी आवृत्ती पृष्ठ क्रमांक 538 वरती हे सगळं त्यांनी दिलेलं आहे आणि ज्यावरून हा प्रश्न तुम्हाला इथे टॅकल करता येतोय. ठीक आहे. सो महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेमध्ये कोणता पर्वत किंवा डोंगर आहे तर तो सह्याद्री. हा झाला दुसरा प्रश्न. आता पुढचा प्रश्न घेऊ. 45वा प्रश्न होता पेपर मधला. पुढील विधाने योग्य की अयोग्य. पहिलं विधान काय आहे? शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही. आणि दुसरं काय आहे? शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील वहिवाट आणि वाटे हिस्स्यांमधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले. एकदा म्हणतात उत्तेजन मिळाले नाही, दुसऱ्यांदा म्हणतात की प्रमाण वाढले. कोणतं बरोबर आहे? अ आणि ब योग्य विधाने आहेत. अ आणि ब योग्य विधाने नाहीत. अ विधान चुकीचे आणि ब विधान योग्य आहे आणि अ विधान योग्य आणि ब विधान चुकीचे आहे. जर तुम्ही व्यवस्थित वाचलं, व्यापारीकरणामुळे भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही. याच्या उलट आपण तिथे बघतोय की जेव्हा योग्य विचारले कारण ते तर हे विधान तर चुकीचं आहे. का? कारण त्यामुळे भांडवलदारी शेतीला तो उत्तेजन मिळालं. कारण व्यापारीकरण होतंय, डिमांड वाढते, उत्तेजन मिळते. आणि दुसरं जर म्हणलं शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील वहिवाट आणि वाटे हिस्स्यांमधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले तर इथे जर आपण बघितलं व्यापारीकरणामुळे अशा गोष्टी कमी होताना दिसल्या. आणि मग शेवटी उत्तर जर म्हणलं याचं तर काय असेल तर अ आणि ब हे दोन्हीही योग्य विधाने नाहीत. ठीक आहे. हे त्याचं उत्तर आहे. हा झाला तुमचा 45वा प्रश्न, जो बेसिक जर आपण व्यापारीकरण शेतीचं व्यापारीकरण हे नीट समजून घेतलेलं असेल तर तुम्हाला हा प्रश्न तिथे क्लिअरली समजून येणार आहे. ठीक आहे. 45वा प्रश्न हा होता. पुढचा आहे 46वा प्रश्न. 46वा प्रश्न महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्रातील खनिज साठे हा टॉपिक आहे त्यामधून हा प्रश्न यांनी इथे विचारलेला आहे. महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? सरळ प्रश्न आहे आणि ज्या पद्धतीने आपण लेक्चरमध्ये हे कव्हर केलेलं आहे त्यावरून डायरेक्टली तुम्हाला हा प्रश्न टॅकल होतो. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? पहिला आहे ऑप्शन वर्धा, दुसरं आहे नाशिक, तिसरं आहे बुलढाणा आणि चौथं आहे सिंधुदुर्ग. आणि आपण वेळोवेळी हे बोलत आलेलो होतो की महाराष्ट्रामध्ये जो कोकणाच्या भागामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आहे तो खनिज संपत्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा जिल्हा आहे आणि इथं देखील त्याचं उत्तर आपल्याला काय दिसतंय? सिंधुदुर्ग. आणि हे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असा प्रश्न आणि तुम्हाला इवन ह्या पुस्तकामध्ये देखील ह्याचा सोर्स मिळतो. महाराष्ट्राचा भूगोल प्राध्यापक के खतीब सरांचे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या 119 आणि 120 या 2 पानांवरती तुम्हाला हा कंटेंट इथे दिसतोय ज्याचा वापर करून तुम्ही तो प्रश्न सोडवू शकता. जसं इथे काय म्हणलेलं आहे?
महाराष्ट्राच्या पूर्व व दक्षिण भागात लोह खनिज सापडते. मग पूर्वेकडील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि दक्षिणेकडील सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोह खनिज सापडते. क्लिअरली इथे लिहिलेलं आहे. आणि सिंधुदुर्ग मग तिथे नेमका कुठे किती प्रमाणात सापडते ते सगळं दिलेलं आहे. वेंगुर्ले तालुका आणि मग तिथे खनिज आपल्याला हे लोह खनिज बघायला मिळतंय ते देखील इथे मेन्शन केलेलं आहे. सो हे पुस्तक आहे महाराष्ट्राचा भूगोल प्राध्यापक के खतीब सरांचे पुस्तक. त्यामध्ये तुम्हाला ह्या प्रश्नाचा सोर्स तिथे डायरेक्टली बघायला मिळतोय. ठीक आहे. हा झाला 46वा प्रश्न. आता 47वा प्रश्न काय आहे? महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधित काही समस्या खाली दिलेल्या आहेत आणि त्यापैकी कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची आहे? म्हणजे एक सोशल इश्यू आहे किंवा सोशल प्रॉब्लेम आहे असं ते म्हणतात. सामाजिक स्वरूपाची अशी कोणती समस्या आहे? पहिलं काय दिलेलं आहे? हवामानाची प्रतिकूल परिस्थिती. ही तर भौगोलिक समस्या पण नाही, एक किंवा आपण म्हणू शकतो की भौगोलिक प्रकारची समस्या किंवा हवामानाची प्रतिकूल परिस्थिती म्हणजे एखाद्या भागामध्ये आपण म्हणतो की अनफेवरेबल प्रकारच्या कंडिशन आहेत. तर इथे ही भौगोलिक समस्या झाली, ही सामाजिक नाही आहे. मर्यादित कृषी संशोधन ही देखील सामाजिक समस्या ह्याला नाही म्हणता येणार. एक प्रकारे आर्थिक समस्या त्याला म्हणता येईल किंवा भौगोलिक समस्येमध्ये त्याला काउंट करता येईल. संशोधन आहे, सायन्स बद्दल बोलता येईल. आर्थिक भांडवलाचा अभाव, क्लिअरली हे तर आपली कोणती समस्या झाली? आर्थिक समस्या झाली ना. आणि चौथं काय? शेत जमिनीचे विभाजन. ही एक सामाजिक समस्या आपल्याला दिसते. म्हणजे क्लिअरली जर शेती बद्दल आपण व्यवस्थित काही गोष्टी समजून घेतलेल्या आहेत अपार्ट फ्रॉम दी फॅक्च्युअल डिटेल आय एम सेइंग, तर तुम्हाला हा जो प्रश्न आहे तो व्यवस्थितपणे तिथे टॅकल करता येईल. ठीक आहे. याचं उत्तर काय? 4. मग इथे महाराष्ट्रातील शेती पुढील सामाजिक स्वरूपाच्या समस्या, काय काय समस्या दिलेल्या? टायटल जर वाचलं नसते, शेत जमिनीचे विभाजन, त्यानंतर शेतीची पारंपरिक पद्धत, त्यानंतर भाग्यवादी व रूढीप्रिय शेतकरी म्हणजे बऱ्याच म्हणजे ट्रेडिशनल गोष्टींना धरून आहेत, रूढी परंपरांवरती विश्वास ठेवलेला आहे, त्यानंतर ओव्हरऑल लोकांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन. अशा 4 हेडिंगच्या खाली या शेती रिलेटेड ज्या समस्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत. स्पेशली कोणत्या असं लिहून पण दिलेल्या पुस्तकामध्ये सामाजिक समस्या कोणत्या आहेत. आणि मग कोणतं पुस्तक आहे हे? महाराष्ट्राचा भूगोल प्राध्यापक के खतीब सरांचं पुस्तक आहे. 37th एडिशन आहे आणि पान नंबर पण तुम्ही बघू शकता. 207 पेज नंबर आहे त्या पुस्तकाचं, जिथे तुम्हाला या टॉपिक बद्दल या प्रश्नाबद्दलची माहिती इथे दिली गेलेली आहे. ठीक आहे. सो दिस इज क्वेश्चन नंबर 47. आता पुढचा प्रश्न बघू. क्वेश्चन नंबर 48 क्वेश्चन काय? सन 2019 मधील स्थितीनुसार, हा थोडासा डेटा टाईपचा प्रश्न आहे. सन 2019 मधील स्थितीनुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा किती टक्के? असे नंबर जे आहेत ते रेग्युलरली आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं राहतं, स्पेशली या परीक्षेसाठी. कारण ते विचारणार किंवा देशांतर्गत उत्पन्नामध्ये एखाद्या क्षेत्राचा वाटा किती. तर इथे टुरिझम बद्दल ते बोलतायत. पर्यटनाचा वाटा किती आहे? ओव्हरऑल देशांतर्गत उत्पन्नामध्ये पर्यटनाचा वाटा किती आहे? तर इथे डायरेक्ट नंबर हा माहिती पाहिजे तुम्हाला. 9.34% एवढा तिथे वाटा आहे. 9.34%. ठीक आहे. हा एकदम एक फॅक्च्युअल क्वेश्चन जो तुम्हाला जर माहिती आहे तर तुम्ही त्याला टिक करू शकता. जर नाही माहिती तर थोडीशी रिस्क होणार. ठीक आहे. पण तरी उत्तर जे आहे ते 9.34% त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न 49वा प्रश्न होता. खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील, कुठं? पश्चिम किनारपट्टीवरील महत्वाचं हे बंदर आहे. पश्चिम म्हणजे आपण काय म्हणतोय, जो वेस्ट कोस्ट आहे भारताचा, तिथलं हे महत्वाचं बंदर आहे. वेस्ट कोस्ट कोणतं दिसतंय? पहिलं ऑप्शन आहे चेन्नई, दुसरा आहे हल्दिया, तिसरा आहे कांडला आणि चौथा आहे कलकत्ता. तर इथे जर आपण चेन्नई बघितलं तर हे तर ईस्ट कोस्टला आहे. हल्दिया तिकडे ईस्ट कोस्टलाच आहे, वेस्ट बेंगॉलच्या भागात. त्यानंतर कलकत्ता तर वेस्ट बेंगॉलच्या भागामध्ये ईस्ट कोस्टला, ज्याला श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट असं नाव दिलेलं आहे. आणि पंडित दीनदयाळ पोर्ट कांडला हे गुजरातच्या भागामध्ये आहे. गुजरातच्या भागामध्ये म्हणल्यावरती हे कुठे असावं? तर वेस्टर्न कोस्टला. म्हणजे
पश्चिम किनारपट्टीवर कोणतं बंदर आहे तर ते कांडला बंदर आहे। इथे एक यादी इथे दिलेली आहे की आपल्याकडे किती 13 मोठी आणि 200 लघु बंदर आहे। म्हणजे काय 13 मेजर पोर्ट्स आर देअर आणि अराउंड 200 मायनर पोर्ट्स आर देअर इन इंडिया। आणि मग कोणते कोणते आहेत ते इथे दिलेलं आहे। पश्चिम किनाऱ्यावरील गुजरात राज्यातील बंदर, पहिलंच नाव आहे बघा कांडला किंवा दीनदयाळ पोर्ट, हे मुक्त बंदर म्हणजे फ्री पोर्ट म्हणून याला ओळखलं जाते। आणि जे प्रश्नामध्ये दिलेलं होतं पहिलेच दिसतंय पश्चिम किनाऱ्यावरती आहे दीनदयाळ पोर्ट किंवा कांडला पोर्ट। अजून काय नाव आहेत, मुंबई पोर्ट आहे, मार्मागाव किंवा मडगाव ज्याला म्हणतात, त्यानंतर न्यू मंगळुरू, कोची, त्यानंतर जवाहरलाल नेहरू पोर्ट मुंबईच्या भागात JNPT ते एक पोर्ट आहे। ही सगळी यादी तुम्हाला या पुस्तकामध्ये दिसते। VO चिदंबरनार पोर्ट, चेन्नई पोर्ट, कामराजार पोर्ट, त्यानंतर विशाखापट्टणम, पारादीप जे ओडिशामधलं आहे, नंतर 12वं कोणतं तर कलकत्ता पोर्ट, हे सगळे नावं, आणि 13वं हल्दिया, हे सगळे नावं आपल्याला इथे दिसत आहेत। आणि हे कुठे आलेलं आहे तर राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला संपूर्ण तयारी के सागर पब्लिकेशनचं हे जे पुस्तक आहे 29वी आवृत्ती याची 356 357 पान नंबर, त्या पानावरती हे आपल्याला कंटेंट दिसतंय आणि डायरेक्टली तिथून आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह झालेला बघायला मिळतो। सोपा प्रश्न आहे पश्चिम किनारपट्टीवर, आणि असे प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्हाला हे नुसतं पोर्टची यादी पाठ करून चालणार नाही, तर नकाशावरती ते नेमके कुठे आहेत ते देखील बघणं गरजेचं राहणार, अदरवाइज तुम्हाला हे कन्फ्युजिंग होऊन जाईल। ठीक आहे, हा एक भाग झाला। नंतर पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 50वा प्रश्न आहे हा, महाराष्ट्रात मे महिन्यामध्ये सरासरी तापमान सर्वात जास्त कोणत्या प्रदेशामध्ये असते? मे महिन्यामध्ये सरासरी तापमान सर्वात जास्त कुठे असते? किनारपट्टीचा प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा की पूर्व विदर्भ? तर मे महिन्यामध्ये सगळ्यात जास्त तापमान सरासरी जर आपण म्हणलं तर कुठे असावं, तर महाराष्ट्राच्या एकदम पूर्वेकडे जो भाग असेल असं म्हणता येईल, किंवा महाराष्ट्रामध्ये जो समुद्र किनारा आहे तिथून जे सगळ्यात लांब असेल त्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त तापमान तिथे बघायला मिळते। असं असेल तर मे महिना म्हटल्यावर, कारण पीक उन्हाळा आहे ना, तो एकदम उन्हाळा एकदम पीक वरती गेलेला आहे आणि एकदम जास्त उन्हाळा आहे, म्हणजे एकदम वर गेलेला आहे ना, पारा एकदम वर गेलेला आहे। आणि असं असेल तर सरासरी तापमान कुठे जास्त असावं? जो भाग एकदम जास्त पूर्वेकडे, म्हणजेच काय तर समुद्रापासून सगळ्यात जास्त दूर जो भाग आहे तिथे तापमान सर्वात जास्त असावं, आणि असा भाग म्हणजे कोणता तर पूर्व विदर्भ। त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते पूर्व विदर्भ हे राहणार। इथे पूर्ण या पुस्तकाचा एक रेफरन्सही आलेला आहे, उष्ण ऋतू, त्यामध्ये तापमान सरासरी तापमान कुठे जास्त असतात तर मे महिन्याचं इथे ते सांगतायत। उन्हाळ्यात सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्याने सर्वत्र तापमान जास्त असते, या ऋतूत राज्याच्या सर्व भागातील तापमानात वाढ होते। अर्थातच महाराष्ट्राच्या मध्य, पूर्व आणि उत्तर भागापेक्षा समुद्र किनाऱ्याजवळ तापमान कमी असते। का? कारण तिथे काय होतंय, ते समुद्राचं पाणी जे आहे ते कुठे ना कुठे तापमान जे आहे ते बॅलन्स करून ठेवते, आणि त्यामुळे समुद्र किनाऱ्यापासून जसं तुम्ही दूर जाणार तसं तापमान वाढत जाणार। ठीक आहे, यावेळी महाराष्ट्राच्या मध्य आणि पूर्व भागात 36 डिग्री सेल्सिअस इतके तापमान असते। त्यातल्या त्यात पूर्वेकडे जे अकोला, चंद्रपूर हे जे ठिकाण आहेत इथे सर्वाधिक तापमान आपल्याला दिसते। म्हणजे इथून एक तर क्लिअर होऊन जाते किंवा पूर्व विदर्भाचा जो भाग आहे इथे सगळ्यात जास्त तापमान आपल्याला या मे महिन्यामध्ये बघायला मिळतात। ठीक आहे, पूर्ण इथे एक्सप्लेन केलेलं आहे। पुस्तकाचं नाव काय? महाराष्ट्राचा भूगोल, प्राध्यापक के खतीब सरांचे पुस्तक। 84 आणि 85 पान नंबर, या पान नंबरवर हे आपल्याला डायरेक्टली दिलेलं आहे। 37वी आवृत्ती आहे त्या पुस्तकाची, के सागर पब्लिकेशनच्या अंडरचे पुस्तक आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू। 51वा प्रश्न, भिलाई लोह आणि पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कोणते? भिलाई म्हटल्यावरती तसं डायरेक्टली छत्तीसगड हे उत्तर आहे। भिलाई कारण बरंच पॉप्युलर आहे। भिलाई आयर्न अँड स्टील प्लांट आहे, गव्हर्नमेंटचाच प्लांट आहे भिलाई आयर्न स्टील प्लांट छत्तीसगडमध्ये। आणि सोपा प्रश्न होता, पण माहिती असेल तर सोपा ना, माहिती नसेल तर मग प्रॉब्लेम होणार, कारण ही अशी यादी आपल्याला बनवून ठेवावी लागते।
भारतातील उद्योगधंदे आणि प्रमुख शहरे, आणि त्यामधून आपल्याला हे कळून जाते. सगळ्यात पहिले कापड गिरण्या कुठे कुठे आहेत ते दिलेलं आहे. मुंबई, अहमदाबाद, ग्वालेर, गुंटूर, चेन्नई, सुरत अशी पूर्ण यादी दिलेली आहे. तसंच कागद गिरण्या कुठे आहेत, पोलादाचे कारखाने कुठे आहेत. आता पोलादाचे कारखाने कुठे आहेत त्यामध्ये इथे लिहिलेलं आहे बघा. एकतर भिलाई कुठे आहे, छत्तीसगडमध्ये आहे, हे इथे आलेलं आहे. तसंच मग आता हे तर विचारून झालं. मग उद्या उठून जर विचारलं किंवा राऊरकेला कुठे आहे तर ते ओडिशामध्ये आहे, किंवा भद्रावती कुठे आहे म्हटलं तर कर्नाटकामध्ये आहे. विशाखापट्टणम कुठे आहे हे नाही विचारणार, तर जास्त कॉमन होऊन जाईल. पण विचारलं तर काय करा, मुद्दा तो आहे ना, विचारलं तर काय. सो म्हणून याला व्यवस्थितपणे अशा ज्या याद्या आहेत त्या बनवून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे पूर्ण इथे कोणते कोणते वेगवेगळे उद्योगधंदे आहेत आणि त्यांचे प्रमुख शहरं कोणते कोणते आहेत ह्याची पूर्ण यादी इथे ॲड केलेली आहे. आणि ही डायरेक्टली तुम्हाला के सागर पब्लिकेशनच्या गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा हे जे पुस्तक आहे के सागर पब्लिकेशनचं 87वी आवृत्ती ह्याची, त्यामध्ये पान नंबर 538 आणि 539 या पेजेसवरती तुम्हाला हा सगळा कंटेंट तिथे दिसणार आहे. ठीक आहे. हा एक प्रश्न झाला. आता 52वा प्रश्न त्या पेपरमधला 52वा प्रश्न. महाराष्ट्रात राज्य शासनाने नीलक्रांती धोरण केव्हा जाहीर केले? महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाने नीलक्रांती धोरण केव्हा जाहीर केले? 2017, 2018, 19 का 20? तर सरळ उत्तर इथे आहे. फॅक्च्युअल प्रश्न आहे. 2017 मध्ये हे नीलक्रांती धोरण तिथे जाहीर केलं गेलं होतं आणि त्याबद्दल आपल्याला वेगवेगळ्या सोर्सेसमध्ये माहिती तशीही मिळालेली होती. ठीक आहे. 2017 मध्ये हे केलेलं होतं. नंतर 53वा प्रश्न, हा आधीचा कोणता होता? 52वा प्रश्न होता त्याच पेपरमधला. आता 53वा प्रश्न आपण बघतोय. ग्रामीण भागातील लोकसंख्या, ह्युमन जॉग्राफी या कॉन्टेक्स्टनी हा प्रश्न आलेला आहे. तर ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे, ह्याचं कारण काय? पहिलं काय म्हणतायत ते, ग्रामीण भागातील जन्मदर कमी आहे. दुसरं आहे ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होते. हे थोडंफार लॉजिकल दिसतंय. ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते त्यामुळे स्थलांतर होते. आणि ग्रामीण भागामध्ये मृत्यू दर जास्त असतो त्यामुळे स्थलांतर किंवा त्यामुळे लोकसंख्या सतत कमी होते. तर लोकसंख्या कमी होते, ग्रामीण भागातील लोकसंख्या कमी होते यासाठी, आणि असं क्लिअरली तर म्हणू शकत नाही ना किंवा जन्मदर कमी असतो, थोडं जनरलिस्टिक स्टेटमेंट होईल, किंवा ग्रामीण भागातील जन्मदर कमी असतो किंवा मृत्यूदर जास्त असतो. हे दोन विधानं आपल्याला तिथे असे जनरल वेमध्ये नाही म्हणता येणार का कमीच असतो म्हणून. सो असं तर कुठे लिहून ठेवलेलं नाही आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त हे दोन्हीही विधान तिथे चुकीचे आहेत जर आपण लोकसंख्या का कमी आहे याचा विचार करतोय. आणि मग असं असेल तर कोणती विधाने बरोबर आहेत म्हणतात. आणि अ आणि ड जिथे जिथे दिसतंय, अ आणि ड जिथे जिथे दिसतंय ते आपण तिथे एलिमिनेट करतोय. आता ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होते आणि ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते. हे दोन मुद्दे इथे आहेत. म्हणजे ब आणि क उत्तर असेल किंवा ब उत्तर असेल. जर तसं बघायला गेलं तर एक सगळ्यात ॲप्रोप्रिएट जे आहे ते म्हणजे ब, कारण ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते असं आपल्याला जनरल वेमध्ये पण नाही म्हणता येणार. कारण असंही होऊ शकते की रोजगार उपलब्धता आहे पण ज्या स्वरूपामध्ये रोजगार उपलब्ध आहे त्यामुळे लोकांना स्थलांतर करावं लागतंय असंही होऊ शकते. त्यामुळे इथे प्रॉपर आन्सर जे आहे ते फक्त ब हे त्याचं राईट आन्सर राहणार. तर इथे तुम्ही बघितलं इथे एक पॅराग्राफ दाखवलेला आहे. त्यामध्ये काय म्हणतायत, महाराष्ट्राची अधिकांश लोकसंख्या ग्रामीण असली तरी ग्रामीण लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येशी जर आपल्याला प्रमाण बघितलं तर नागरी लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येशी असलेल्या प्रमाणात वाढ होत आहे. म्हणजे जे अर्बन एरियामध्ये जे लोक राहतात तिथे वाढ होतीये. तर असं का, तर गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात औद्योगिकरणाला सुरुवात झालेली आहे. शहरांची झपाट्याने वाढ होत चाललेली आहे आणि ही जी वाढ आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतर करतात आणि मग रोजगार, व्यवसाय, नोकऱ्यांची संधी
या वेगवेगळ्या गोष्टी असल्यामुळे इथे स्थलांतर होत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरांची लोकसंख्या वेगाने वाढते, पण ग्रामीण भागामधली लोकसंख्या वेगाने कमी होताना आपल्याला, वेगाने नाही म्हणता येणार पण कमी होताना तरी दिसते. नंतर सन 2011च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार जे प्रायमरी एस्टिमेट जे होते, राज्यातील 5,08,00,000 किती 5,08,18,259 इतकी म्हणजे राज्यातील लोकसंख्येच्या 45.22% लोकसंख्या ही कुठे राहते तर नागरी भागामध्ये राहते. म्हणजे हा प्रश्न आता पुढचा प्रश्न असेल मग, किंवा महाराष्ट्रातील किती टक्के लोकसंख्या शहरी भागामध्ये किंवा नागरी भागामध्ये राहते, तर आपल्याला माहिती पाहिजे 45.22% हे त्याचं उत्तर आहे. आणि मग महाराष्ट्राचा भूगोल प्राध्यापक के खतीब सरांचं हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये 304 नंबर पेजवर तुम्हाला ही माहिती दिली गेलेली आहे. ठीक आहे, थोडंफार याला अप्लाय पण करावं लागणार किंवा तुम्ही, कारण क्लोज जाणार ब आणि क म्हणावं का फक्त ब म्हणावं, कारण कुठे ना कुठे हे देखील तुम्हाला बरोबर वाटू शकेल की ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते म्हणून तिथे लोकसंख्या कमी होत आहे. तर ह्याला असं नाही बघता येणार, कारण ग्रामीण भागामध्ये ॲग्रिकल्चर इज द एम्प्लॉयमेंट सोर्स आणि मोठ्या प्रमाणात शेतीवरती आपले भारतामध्ये जर आपण म्हणलं तर जवळपास 2/3 लोकसंख्या जी आहे ती शेतीवरती डिपेंड राहते. म्हणजे असं नाही म्हणता येणार डायरेक्ट की रोजगार उपलब्धता कमी असते म्हणून याचं उत्तर जे आहे ते काय पाहिजे 2 फक्त ब. ठीक आहे, हा एक प्रश्न झाला. नंतर 54 प्रश्न बघा, त्या पेपरमधला 54 प्रश्न आहे हा. महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झालेला आहे. महाराष्ट्राच्या हवामानावर म्हणतात ते की कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त तिथे परिणाम झालेला आहे. म्हणजे आपल्याकडचं जे दक्कनचं पठार आहे, डेक्कन प्लॅटू ते आहे, किंवा दुसरा ऑप्शन काय सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर रांग, तिसरं आहे किनारपट्टीचे मैदान आणि चौथं आहे मुदखेड टेकड्या. म्हणजे कोणती अशी प्राकृतिक रचना आहे ज्याचा महाराष्ट्राच्या हवामानावर सगळ्यात जास्त परिणाम दिसतो, तर सह्याद्री पर्वत त्याला म्हणावा लागेल आणि पुढे सातपुडा डोंगर रांगा. असं का म्हणतोय आपण, कारण महाराष्ट्रामध्ये इवन आपण जर बघितलं मॉन्सूनचा जो रेनफॉल आहे तो त्या सह्याद्री पर्वताच्या भागामध्ये जर आपण बघितलं तर एका बाजूला सह्याद्री पर्वताच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, सह्याद्री पर्वताच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे कोणत्या पूर्वेकडच्या बाजूला तेवढा जास्त पाऊस बघायला मिळणार नाही. मॉन्सूनचा पाऊस आपण म्हणतोय का, कारण तो एक आपण म्हणलं की पर्जन्य छायेचा क्षेत्र आहे पूर्ण ते रेन शॅडो रिजन, आणि त्यामुळे तिथे काय झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या हवामानावर त्या सह्याद्री पर्वतरांगांचा प्रभाव दिसतो. कारण त्यामुळे काय झालेलं आहे, इव्हन आपण जर बघितलं मराठवाडा विदर्भ तो पर्जन्य छायेचा पूर्ण प्रदेश तयार झालेला आहे आणि त्यामुळे जेवढा पाऊस सह्याद्री पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे पडतोय तेवढा पाऊस ह्या भागामध्ये म्हणजेच पूर्वेकडच्या भागामध्ये नाही दिसत आहे. सो इथे जर बघितलं तर उत्तर हे 2 असलं पाहिजे, सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर रांग. ठीक आहे, सरळ सरळ हा प्रश्न होता. बेसिक जॉग्राफीचं जरी माहिती असेल तरी हा प्रश्न तुम्हाला सोडवता येत होता. नंतर 55वा प्रश्न आहे, गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प म्हणजे मल्टीपर्पज प्रोजेक्ट हा कोणत्या नदीवर वसलेला आहे. उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे. नद्यांचे नावं दिलेले आहेत गुजरातमधले सगळ्या नद्या, साबरमती, तापी, माही आणि नर्मदा, हे 4 नावं इथे आलेले आहेत. आणि यामध्ये तापी नदी आहे, ती कोणती नदी आहे तापी नदी आहे, ज्याच्यावरती हा उकाई बहुउद्देशीय प्रकल्प बनवला गेलेला आहे. इथे जर बघितलं तुम्ही तर हे वेगवेगळे जल आणि विद्युत प्रकल्प इथे दाखवलेले आहेत. जसं पहिलं जर आपण बघितलं उकाई प्रकल्प तापी नदीवर इथे दिसतोय. माही प्रकल्प जो माही नदी आहे गुजरातमधली तिथे आपल्याला बघायला मिळतो. वनाकबोरी आणि कडाणा ही 2 धरणं देखील तिथे आहेत. आणि तसंच इथे बाकी नर्मदा नदीवर कोणते प्रकल्प आहेत, साबरमती नदीवरचे प्रकल्प, हे सगळं त्यांनी इथे दाखवलेलं आहे. आणि हा पूर्ण जो भाग आहे तो गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा हे जे पुस्तक आहे
87वी आवृत्ती आहे त्याची. 533 आणि 534 पेज नंबरवरती तुम्हाला हा कंटेंट बघायला मिळतोय, ज्यामधून तुमचा हा प्रश्न इथे सॉल्व्ह होतोय. 55 हा क्वेश्चन नंबर किती होता? 55 होता. आणि टोटल जर म्हणलं तर सुरुवात आपण कुठून केलेली होती? 43 पासून आपण सुरुवात केलेली होती आणि 43 ते पूर्ण हे 55 पर्यंत हे सगळे प्रश्न आहेत जे तुम्हाला या जॉग्राफी या सेक्शन मधून बघायला मिळतात. ठीक आहे. तर इथून एक जे आपल्याला लक्षात येतंय की जे पुस्तकं जे आहेत, स्टँडर्ड रेफरन्स बुक्स जे आहेत, त्याचा जर तुम्ही व्यवस्थितपणे वापर करताय, के सागर पब्लिकेशनचे हे जे पुस्तकं मी तुम्हाला इथे सांगत होतो, तर ह्या पुस्तकाचा जर व्यवस्थितपणे रेफरन्स जर तुम्ही घेताय तर तुम्हाला जॉग्राफी या विषय आणि बाकीचे विषय तर आहेच, पण जॉग्राफी या विषयामधले 99% क्वेश्चन्स, 1% समजा आपण म्हणलं वर खाली जरी सोडून दिलं, 99% प्रश्न तुम्हाला या पुस्तकांमधून बघायला मिळतात. ठीक आहे. सो फक्त एक मेथड असली पाहिजे किंवा त्या प्रश्नाकडे बघण्याचा आपला एक पॉइंट ऑफ व्ह्यू असला पाहिजे किंवा तुम्ही त्याला योग्य पद्धतीने विचार करताय की नाही करत आहे. असं नाही होणार आहे की सगळे वन लाइनर सोपे प्रश्न. काही असे पण होते ना की ज्याला थोडासा विचार करावा लागला आणि जर थोडा विचार करण्यामध्ये चुकी झाली तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे कॉन्सेप्ट वाईज देखील तुम्हाला हा सब्जेक्ट व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे, फॅक्च्युअली देखील माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग त्या पद्धतीने आपली ही जी बॅच आपण मी म्हणत होतो सुरुवातीला, संपूर्ण भूगोल ही जी बॅच आहे ही त्या पद्धतीने डिझाईन झालेली आहे की ज्याच्यामध्ये कॉन्सेप्ट्स वरती तेवढाच फोकस ठेवला जातोय किंवा समजलं पाहिजे ना, आणि त्यानंतर फॅक्च्युअल गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे प्रोव्हाइड देखील केल्या जातात. ठीक आहे. सो खाली तुम्हाला तो नंबर दिसेल, कॉन्टॅक्ट नंबर, त्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही अजून माहिती घेऊ शकता त्या बॅचबद्दल. आणि बाकी आजचा हा जो आपला पूर्ण सेशन होता त्यामध्ये 2022चा पेपर होता, त्याच्यातले भूगोलाचे प्रश्न आपण इथे चर्चेला घेतले होते. ठीक आहे. सो इथून अजून असे काही इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन आपण पुन्हा भेटत राहू आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता फॉर गेटिंग मोर सच व्हिडिओज. पुढच्या व्हिडिओला आपण पुन्हा एकदा लवकरच भेटू. थांबू आपण. थँक्यू.